मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेचा आजचा म्हणजेच 24 जूनचा रिव्ह्यू आपण बघत आहोत. खूप छान असा ट्विस्ट येणार आहे. स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. इकडे मात्र आता सगळे मुलं खेळत असतात. आता ते डोळ्याला पट्टी बांधायची आणि त्या व्यक्तीने बाकीच्या मुलांना शोधायचं असा त्यांचा खेळ चालू असतो. आता त्यानंतर ओवीच्या डोळ्याला पट्टी बांधलेली असते. आता ओवीला एका व्यक्तीला शोधायचं असतं. ओवी सावलीच्या समोर येते आणि सावलीचे हात पकडून उभीच राहते. बाकी सगळेजण म्हणू लागतात, आता सांग बरं या कोण आहेत? तर ओवी लवकरच म्हणते की आई आहे. आई म्हणल्याच्या नंतर सावलीला मनातून कसं तरी होत असतं. तिला खूप मोठा धक्का बसतो. त्यानंतर आता ओवी हसतच म्हणते, आई म्हणजे अबीरची आई, सावली टीचर. सावलीला खूप आनंद होतो. सगळे विद्यार्थी खूप हसू लागतात. व्यंकटेश तर मज्जाच बघत असतो. त्यानंतर सावली म्हणू लागते, मला सांग ओवी, तू मला कसं ओळखलं बरं का? पण ओवी सांगू लागते, अहो सावली टीचर, तुमच्या हातातल्या बांगड्यावरून. मला सांगा इथे कुणाच्या हातात बांगड्या आहे का? म्हणून तर मी तुम्हाला ओळखलं ना. दुसरीकडे तो गुंड म्हणजेच बंड्या इकडं वाट बघत असतो की कधी मी या ओवीला किडनॅप करन आणि कधी तिला इथनं घेऊन जाईल, म्हणजे माझं काम झालं. त्याला फक्त चान्स बघत असतो की मला कधी या मुलीला इथून उचलून घेऊन जाता येईल. तो मात्र यांचा खेळ चालू असल्यामुळे ते पण तिथे अडकून पडतो. आता दुसरीकडे सावलीवर राज्य येतो. सावलीवर राज्य आल्यावर आता ओवी म्हणू लागते, चला आता सावली टीचर, आता तुमची बारी आहे. तर सावली म्हणू लागते, नको ना, मला नको आहे. त्यानंतर अबीर म्हणू लागतो, अगं आई असं काय करते तू? आता तुझी बारी आहे ना, आता चिटिंग करायची नाही बरं का. मग सावली मुलांच्या आग्रहामुळे हो म्हणते आणि ती देखील राज्य देण्यासाठी तयार होते. तिच्या डोळ्याला पट्टी बांधतात. तर त्यानंतर सावली इकडे तिकडे सगळ्यांना शोधू लागते. तिच्या तर हाताला लवकरच कोणी घावत नाही. त्यानंतर ओवीचं लक्ष त्या गुंडाकडे जातं. ओवी धावतच तिथनं त्यांचे छोटे छोटे ते घर बनवलेले असते त्याच्याकडे जाते. अबीर देखील ओवी ओवी करत तिच्या पाठीमागे जातो. तर इकडं बंड्या खूप खुश होतो. म्हणू लागतो, चला आपला शिकारी तर खूप दूर पळत आहे, म्हणजे आपल्याला त्याला उचलायला ना सोपं जाईल. पळ म्हणा तू, किती पळायचं आहे, तर आता मी तुला लवकरच इथनं घेऊन जाणार आहे. बंड्याच्या मनात असे विचार चालू राहतात. दुसरीकडे सावली इकडे तिकडे शोधत असते, पण तिच्या लक्षातच येत नसतं बाकीचे मुलं कुठे गेले, मला कसं कोणी हाताला लागत नाही आहे. आता दुसरीकडे सारंग येत असतो. बंड्या ओवीकडे जाणार असतो. तितके वेळात सारंग आणि बबलीची एंट्री तिथे होते. त्यानंतर सारंग डायरेक्टली सावलीच्या समोर जातो. तर सावली सारंगला धडकते. धडकल्याच्या नंतर सावली सारंगचे हात पकडते आणि जागीच थांबते. तिला असं वाटत असतं, मी आता कोणातरी एका व्यक्तीला पकडलं आहे, आता माझा राज्य संपलाय. पण सारंग फक्त सावलीकडे बघत राहतो आणि सारंगला बघितल्यामुळे बंड्या तर साईडला जाऊन लपत असतो. सारंगची त्याला खूप भीती वाटत असते. दुसरीकडे आता बबलू तर आश्चर्याने सावली आणि सारंगकडे बघत राहतो. तर व्यंकटेशला देखील खूप आनंद होत असतो. इतर मुलं खूप टाळ्या वाजवत असतात. तर सारंगच्या जुन्या सगळ्या आठवणी जाग्या होतात. सारंगला जुने सगळे क्षण आठवू लागतात. तर त्यानंतर बाकीचे विद्यार्थी म्हणू लागतात की सावली टीचर कोण आहे सांगा तरी समोर. सावलीला थोडाफार तरी सारंगचा स्पर्श जाणवतो, पण तिला कन्फर्म माहीत नसतं की समोर कोण आहे म्हणून. सावली डोळ्यावरची पट्टी सोडते आणि चष्मा लावून बघते, तर तिला सारंग पुढे दिसतो. सारंगला बघून सावली म्हणू लागते, काय आणि तुम्ही इथे काय करताय? सारंग म्हणू लागतो, मी इथे काय करतो ही विचारण्यापेक्षा माझी मुलगी कशी आहे ते सांगा. तिला किती ताप आला आहे, तुमचं अजिबात लक्ष नाही आहे. आणि मी तुमच्या जीवावर इथं माझ्या मुलीला पाठवले आणि तिची काळजी न घेता तुम्ही इकडं डोळ्याला पट्ट्या लावून खेळताय. कसं शक्य आहे? सावलीला कळत नसतं हा सारंग असं काय बोलतोय. आता तर ओवी इथेच खेळत होती, अबीर पण इथेच होता. व्यंकटेशवर सारंग खूप चिडतो. म्हणू लागतो, काय रे व्यंकटेश, कुठे माझी ओवी? आणि ओवी म्हणताच व्यंकटेश म्हणू लागतो, ही काय इथे? पण तिथे ओवी नसते. ओवी तर तिकडं तिच्या त्या कॅम्पमध्ये जाऊन झोपलेली असते. त्यानंतर सावली आणि व्यंकटेशला देखील धक्का बसतो. तर सारंग सावलीला खूप काही बोलत असतो, तुमच्यामुळेच तर मला इथे यावं लागलं ना. माझ्या मुलीची तुम्ही काळजी घेत नाही आणि इकडे भलतेच खेळ खेळत बसला आहात. आता दुसरीकडे त्या बंड्याला ना थोडाफार संशय येतो, हा व्यक्ती इथे कशासाठी आलाय आणि हा मुलीचा आणि त्याचा काय संबंध असेल? त्या दिवशी या मुलीला यानेच माझ्याकडून घेतलं होतं, आमच्यासोबत फायटिंग केली, म्हणजे याच मुलीला त्याने लहानाचं मोठं केलं आणि ती हीच मुलगी आहे. पण याचा काय संबंध आहे तिच्याशी, मला हे जाणून घ्यावं लागेल. बंड्याच्या म्हणजे त्या गुंडाच्या डोक्यात दुसराच विचार चालू राहतो. दुसरीकडे आता लगेच अबीर आवाज देऊ लागतो. म्हणू लागतो, हो सुपर हिरो, इकडे बघा ओवी इकडे झोपली आहे. लगेच सारंग बबलू तिकडे जातात. तर सावली आणि व्यंकटेश पण तिकडे जाण्यासाठी निघत असतात. सारंग तिथे गेल्यावर त्याला खूप ओवीची काळजी वाटू लागते.
तर आता अबीर म्हणू लागतो, अहो सुपर हिरो आता तिला झोपू द्या, तिला हात वगैरे नका लावू, नाहीतर ती उठेल तर तिला परत बरं नाही वाटणार. तर इकडे सावली खूप अस्वस्थ होत असते. ती रडायला सुरुवात करते. बाकीच्या मुलांना सांगू लागते, जा तुम्ही, खूप रात्र झाली, झोपा जाऊन. इतर मुलं जात असतात तर तो बंड्या मात्र इकडे तिकडे लपून त्याला ते सगळं ऐकायचं असतं. सावली म्हणू लागते, व्यंकटेशजी तुम्हाला माहिती होतं का ओवीला ताप आलाय म्हणून? ती तर आपल्यासोबत खेळत होती ना? व्यंकटेश सांगू लागतं, हो हो सावली, आत्तापर्यंत तर ती आपल्यासोबतच खेळत होती, तिला कशाचा ताप वगैरे काहीच आलेला नाही. आणि जर मला माहिती झालं असतं तर मी तुला सांगितलं नसतं का? त्यानंतर आता सावली म्हणू लागते की व्यंकटेशजी मी काळजी घेत नाही का मुलांची? त्यांना काय वाटलं? मला जर माहीत झालं असतं तर मी तिची काळजी घेतलीच असती ना. आत्तापर्यंत तर ती इथेच खेळत होती ना, मग तिला कसला ताप आलाय? जर मी माझ्या अबीरपेक्षा मी माझ्या गुरुकुलमधल्या मुलांची जास्त काळजी घेते आणि त्यात तर ओवीची मी दुप्पट काळजी घेते, आणि तो सारंग मला असं का बोलून गेला असेल? व्यंकटेश म्हणू लागता, हो सावली टेन्शन नका घेऊ, काळजी नका करू, सगळं काही ठीक होईल. दुसरीकडे आता सारंग म्हणू लागतो, बघ आता बबलू, आता या टीचरला काळजी घेता येत नाही का? इतकुशा छोट्या मुलाला कळतंय पण त्या टीचरला काही कळत नाही. आता जबाबदारी कुणाची आहे? या टीचरची आहे का अबीरची आहे? त्यानंतर आता सारंग असंही म्हणू लागतो, जर आपल्याला अबीरनं सांगितलं नसतं ओवीला ताप आलाय तर हिच्याकडे कोणी लक्ष दिलं असतं? या टीचरला काही कळत नाही का? तर तो बंड्या मात्र सारंग आणि या अबीर, ओवी आणि बबलूचं बोलणं ऐकण्यासाठी त्यांच्या त्या कॅम्पजवळ येत असतो. आता तेवढ्या वेळामध्ये अबीर म्हणू लागतो, अरे सुपर हिरो माझ्या आईवर का चिडचिड करताय? याच्यामधलं माझ्या आईला काहीच माहिती नाही आहे. मला ओवीनं बजावून सांगितलं होतं की मी आजारी आहे म्हणून तू कुणाला सांगायचं नाही. तर सारंग विचारू लागतो, का सांगायचं नाही तुम्हाला? तर आता अबीर म्हणू लागतो की सुपर हिरो सोपं आहे ना, जर मी आता आईला सांगितलं असतं की ओवीला बरं नाही वाटत आहे, तिला ताप आला आहे, तर आईने ओवीची काळजी घेतली असती, तिला खेळू नसतं दिलं. मग आम्ही कॅम्पला कशासाठी आलो? खेळण्यासाठीच तर आलो ना. त्यामुळेच मला ओवीने आईला काही सांगू नाही दिलं. सारंग शांतच बसतो. बबलूच्या लक्षात येते कॅम्पच्या बाहेर कुणीतरी आहे. तो गुंड मात्र तिथे असतो. बबलू बाहेर जातो, सारंगला देखील आवाज देतो. त्या सारंगला बघून तो गुंड डायरेक्टली पळूनच जातो. तर हे सगळं सावली बघत असते. सावलीने बघितल्याच्या नंतर सावलीला आश्चर्य वाटतं की हा व्यक्ती कोणीतरी सारंगच्या ओळखीचा असेल का? सारंगला बघून तो लगेच का पळून गेला असेल? दुसरीकडे आता सारंग सावलीशी बोलायला जातो. म्हणू लागतो, सॉरी मी मगाशी खूप बोललो. तर सावली म्हणू लागते, काही हरकत नाही, तुमचा पण राग एका मिनिटासाठी ठीकच आहे ना, शेवटी तुमची ती मुलगी आहे. आता त्यानंतर सारंग म्हणू लागतो, मला अबीरनं फोन केला म्हणून मला माहिती झालं. सावली त्यानंतर असं विचारू लागते की हा व्यक्ती तुमच्या ओळखीचा आहे का बरं? तुम्हाला बघून तो व्यक्ती लगेच पळून गेलाय. आता त्यानंतर सारंग विचार करू लागतो, मी जर हे सगळं सावलीला सांगितलं तर सगळा भूतकाळ उकरून निघेल, त्याच्यापेक्षा नाही सांगितलेलंच बरं राहील. आणि मग सारंग सांगू लागतो, नाही मी त्या व्यक्तीला ना मी असं फारसा काही ओळखत नाही, पण त्याने माझे खूप दिवसापूर्वी पैसे घेतले आणि दिलेच नव्हते म्हणून तो मला बघून पळून गेला. पण आता सारंग म्हणू लागतो की मला एक गोष्ट सांग, तू मला हे सगळं का विचारते? तुझ्या ओळखीचा आहे का तो? सावली म्हणू लागते, नाही माझ्या तर ओळखीचा नाही, पण तो अचानक पळाला ना म्हणून विचारलं. त्यानंतर आता सारंग म्हणू लागतो, परत एकदा सॉरी, मी जरा जास्तीचाच बोललो. त्यानंतर आता सावली म्हणू लागते की काहीच हरकत नाही, इट्स ओके. नंतर सावली म्हणू लागते, हो मला चांगलंच माहिती झालं आहे की तुमचा ना ओवीवर किती जीव आहे आणि तुम्हाला तिची किती काळजी वाटते. तुमच्यासाठी ही गोष्ट साहजिकच आहे. तर मित्रांनो, आता उद्याच्या भागात बघूया ओवी आणि अबीर कोणत्या प्लॅनपर्यंत पोचतात. बघणं ही खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.